नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगला ऐश्वर्याचं कारस्थान समजलेलं असतं. इथे आता संपूर्ण प्रॉपर्टी ही ऐश्वर्याच्या नावाने आहे आणि लवकरच इथे घाईघाईने ऐश्वर्याला आता प्रॉपर्टीचं डील करायचं आहे. तिला रणदिवेंची संपूर्ण प्रॉपर्टी विकून त्या सगळ्यांना रस्त्यावरती आणायचं आहे. हे सत्य सारंगला समजल्यानंतर त्याने जानकीला जाऊन हे सत्य सांगितलेलं असतं. तेव्हा जानकीने एका दगडात दोन पक्षी मारलेले असतात. सारंगला प्रॉपर्टीचे पेपर आता चोरायला सांगितलेले असतात आणि त्याचबरोबर घराचं डील हे थांबवलेलं असतं. आणि एका बाजूला ऐश्वर्याच्या फोनमधून किडनॅपरचा नंबरसुद्धा जानकीने शोधून काढायला सांगितलेला असतो आणि किडनॅपरला फोन केल्यानंतर लताला कुठे लपवून ठेवले हे सुद्धा जानकीला समजलेलं असतं. त्यामुळे इथे आता एकाच वेळेला जानकीने घराचं डीलसुद्धा थांबवलेलं असतं आणि आपल्या आईलासुद्धा शोधून काढलेलं असतं. आणि या सगळ्यामध्ये आता सारंगचे डोळे उघडलेले असतात आणि तोसुद्धा जानकी, ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका यांना सामील झालेला असतो. आणि सगळेजण मिळून ऐश्वर्याला आता 15 दिवसांच्या आत चांगला धडा शिकवून तिला घरातून हकलून देणार असतात. आणि इथे कोर्टामधून सुद्धा जानकीची निर्दोष सुटका होणार असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे जानकीला समजलेलं असतं की तिची आई लता ही जानकी एंटरप्राइजेसच्या गोडाऊनमध्ये आहे. त्यांच्या गोडाऊनमध्ये आईला किडनॅप करून ठेवले हे समजल्यानंतर जानकी तिथे जाते आणि आपल्या आईला घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, लता म्हणत असते की जानकी बाळा, ते लोक बाहेर असतील आणि त्यांच्याकडे पिस्तूल आहे. तू एक काम कर, मला घाईघाईने चालता येणार नाही आणि ते दोघेजण आपल्याला पकडतील. तेव्हा तू एक काम कर, आता घरी जा आणि उद्या कोर्टामध्ये तुझी पेशी आहे ना, तिथे गेल्यानंतर तू जावई बापूंना सांग माझ्याकडे यायला आणि पोलिसांना सुद्धा घेऊन यायला सांग, म्हणजे त्यांच्या हातामध्ये पिस्तूल असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते की आई, मी तुला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही. तेव्हा लता म्हणत असते की माझी शपथ आहे, तुला असं करू नकोस. तू आता घरी जा, जावई बापूंना सांग की मी तुमच्या गोडाऊनमध्ये आहे म्हणून. उद्या पोलिसांना घेऊन यायला सांग आणि मला कोर्टामध्ये सादर करायला सांग, म्हणजे तुलासुद्धा शिक्षा होणार नाही. तेव्हा इथे लता जानकीला लपून राहायला सांगते. तेवढ्यातच इथे राजा आणि राणी दोघेजण आलेले असतात आणि इथे लताला पुन्हा किडनॅप करून ठेवतात. तेव्हा जानकीला कळतं की ही माणसं खूपच जास्त डेंजरस आहेत आणि लताने सांगितलेलं असतं की हे सगळं कारस्थान ऐश्वर्याचं आहे. ऐश्वर्याने मला इथे किडनॅप करून ठेवले आणि जानकी बाळा, तुला झोप आली होती ना, तिने त्या शिऱ्यामध्ये गुंगीचं औषध मिसळलं होतं म्हणून तुला शांतपणे झोप लागली होती. तू बेशुद्ध झाली होतीस असं सुद्धा लता सांगते. त्यामुळे जानकी आता घरी निघून येते. तेव्हा इथे ऐश्वर्याला कळलेलं असतं की कुणीतरी इथून येऊन गेलेलं आहे. राजाने सांगितलेलं असतं की लताचे हात सुटले होते, तिचे तोंडसुद्धा सुटलं होतं, म्हणजे तिच्या तोंडाला बांधलेला रुमाल हा निघाला होता. तेव्हा जानकी म्हणते, मला माहिती आहे तिथे कोण आला असेल. तेव्हा इथे सारंग आता ऐश्वर्याचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ऐश्वर्याने लताची जागा बदलायला सांगितलेली असते आणि त्या ठिकाणी एक मोबाईल ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये एक व्हिडिओ असतो, पण त्याबद्दल सारंगला अजिबात माहिती नसतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी कोर्टामध्ये आलेली असते. ठरल्याप्रमाणे ऋषिकेश लताला आणायला गेलेला असतो इन्स्पेक्टर पाटील यांना बरोबर घेऊन. पण तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी लता नसते, पण तिथे एक मोबाईल सापडतो. तेव्हा जानकी म्हणत असते, जज साहेब, माझे मिस्टर माझ्या आईला घेऊन येतच असतील, थोडा वेळ द्या. तेव्हा इथे ऋषिकेश थोड्या वेळाने आलेला असतो, पण इथे आता लता मिळत नाही. पण मोबाईलमध्ये एक व्हिडिओ सापडतो आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर इथे जानकीला आता चक्करच येते. जानकीला खूप मोठा धक्का बसतो. त्या व्हिडिओमध्ये जे काही असतं ते बघून कोर्टामध्ये सुद्धा जज साहेबसुद्धा चिडलेले असतात आणि सगळेजणच इथे तो व्हिडिओ बघून शॉक झालेले असतात. त्यामुळे इथे जानकीला चक्कर येते आणि ती कोसळते. तेव्हा ऋषिकेश जातो आणि तिला पकडतो. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की हे बघा, आता कोर्ट निकाल देऊ शकत नाही.
जानकी रणदिवे यांची तब्येत बिघडलेली आहे, तेव्हा तुम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन जा. त्यांच्यावरती आधी ट्रीटमेंट होऊ दे आणि त्यानंतरला हे कोर्ट पुन्हा भरलं जाईल आणि मग जानकीला शिक्षा होईल असं इथे सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याला वाटतं की इथे जानकीला चक्कर आली आहे, म्हणजे आता 2-3 दिवस तरी कोर्टामध्ये तिला जाता येणार नाही आणि त्यामध्ये ती परत आली. आता तर तिला कळलंच असेल की तिला या सगळ्या प्रकरणात मी फसवले, तिच्या आईला किडनॅप मी केले, हे जानकीला बरोबर कळलं असेल. मी योग्य वेळेला प्लॅन बदलला म्हणून, तिला गोडाऊनमधून बाहेर काढलं म्हणून, नाहीतर आज माझी वाटच लागली असती. तेव्हा इथे आता जानकी घरी येईपर्यंत मला ही सगळी प्रॉपर्टी विकायला हवी. संपूर्ण रणदिवे मला रस्त्यावरती हवेत, त्यासाठीच तर मी या घरामध्ये आले होते. तेव्हा इथे ऐश्वर्या जानकी आता बरी होऊन घरी यायच्या आधी, कारण तिला माहिती असतं की जानकी काही करेल आणि तिच्या आईला शोधून काढेल, त्याआधी मला ही प्रॉपर्टी विकून मोकळं व्हायचं आहे. म्हणून इथे ऐश्वर्या इथे डीलरला फोन करते आणि म्हणत असते की हे बघ, ठरल्याप्रमाणे संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे, ती मला लवकरात लवकर विकायची आहे. जानकीला जाऊ दे तिकडे. जानकी आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि तशीही घरी आली तरीसुद्धा ती माझं काही वाकडं करू शकणार नाही आहे, कारण संपूर्ण प्रॉपर्टी ही माझ्या नावाने आहे. तेव्हा मी जसं बोलते तसं ऐका. लवकरात लवकर प्रॉपर्टीचा डील करून घ्या, मला माझा पैसा द्या आणि ही संपूर्ण प्रॉपर्टी तुमच्या घशात घाला, असं इथे आता ऐश्वर्या म्हणते. तेव्हा इथे सारंगने तिचं बोलणं ऐकलेलं असतं. सारंग म्हणतो याचा अर्थ संपूर्ण प्रॉपर्टी ऐश्वर्याने स्वतःच्या नावाने केले, म्हणजे मलासुद्धा धोका दिला आणि आता संपूर्ण रणदिवेला रस्त्यावरती आणण्यासाठी जानकी वहिनी घरी यायच्या आधी ही प्रॉपर्टी विकायचं म्हणतायत. ही जर प्रॉपर्टी विकली तर सगळेजण रस्त्यावरती येतील, मग आमचं काय करायचं? सगळीच्या सगळी प्रॉपर्टी ही ऐश्वर्याच्या नावाने झाली आहे. मला जाऊन आता वहिनीला सांगायला हवं. तेव्हा इथे सारंग आता तोंडावरती पडल्यानंतर तो जानकीकडे धावत पळत येतो आणि म्हणतो, वहिनी चुकलं गं माझं, खरंच चुकलं. इथे आता ऐश्वर्याची साथ देऊन मी खूप मोठी चूक केली. अगं ऐश्वर्याने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केले आणि उद्याच्या उद्या ती सगळी प्रॉपर्टी विकायचं म्हणतायत. आता काय करायचं वहिनी? तेव्हा इथे जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी तुमचं चुकलं मान्य आहे, तुम्ही ऐश्वर्याबरोबर आपलं घर तोडलं मान्य आहे, पण आता आपल्याला हे घर जोडायचं आहे. हे बघा, त्या ऐश्वर्याने माझ्या आईला कुठे किडनॅप केले हे तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा सारंग म्हणतो, नाही वहिनी, त्यांनी मला मुद्दामून सांगितलेलं नाही आहे, कारण मी तुम्हाला सांगेन म्हणून. तेव्हा जानकी म्हणते, हे बघा सारंग भाऊजी, जर उद्या संपूर्ण प्रॉपर्टी ऐश्वर्याने विकली तर आपण सगळे रणदिवे रस्त्यावरती येऊ. या वयेत जर नानासाहेबांनी कमावलेली इज्जत जर इथे चव्हाट्यावरती आली तर लोक आपल्याला नको नको ते बोलतील. ऐश्वर्यामुळे आपली इज्जत निघून जाईल. तेव्हा तुम्ही एक काम करा, ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर नक्की कुठे लपून ठेवलेत हे तरी तुम्हाला माहिती असेल ना? तेव्हा सारंग म्हणतो, हां वहिनी, ते मला माहिती आहे. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्याला कळू न देता तुम्ही आता ते प्रॉपर्टीचे पेपर आहेत ना ते चोरा आणि त्या ठिकाणी खोटे प्रॉपर्टीचे पेपर ठेवा आणि ते पेपर तुम्ही नकळतपणे ऐश्वर्याच्या चोरून बाजूला ठेवा, नाहीतर ते माझ्याकडे आणून द्या. तेव्हा सारंग म्हणतो, ठीक आहे, ते पेपर मी तुझ्याकडे आणून देतो. आणि जानकी म्हणते, सारंग भाऊजी, आपलं घर जर तुम्हाला वाचवायचं असेल तर अजून एक गोष्ट करा. ऐश्वर्याच्या मोबाईलमधून त्या किडनॅपरचा जो नंबर असेल ना तो फक्त मिळवा. ती सारखी त्या लोकांना फोन करत असेल, तेव्हा तो नंबर माझ्याकडे आणून द्या. बाकी जे काही करायचं आहे ते मी करेन. ऐश्वर्याला सांगू नका की प्रॉपर्टीचे पेपर तुम्ही बदललेत म्हणून. तिला जर ते कळलं तर बोला की मला माहितीच नाही आहे की प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत आणि असंही म्हणा की जानकी वहिनीने ते पेपर चोरले असतील असं म्हणा, पण ते पेपर तुम्ही मला आणून दिलेत हे तुम्ही ऐश्वर्याला सांगू नका, असं जानकी म्हणते. तेव्हा इथे आता सारंग म्हणतो, नाही, ऐश्वर्याला माझ्यावरती संशय येईल, मी असं काही करणार नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सारंग घरी जातो. ऐश्वर्याचा मोबाईल चार्जिंगला असतो. तेव्हा इथे ऐश्वर्या नुकताच फोन चार्जिंगला लावून गेलेली असते. तेव्हा तिचा फोन अनलॉक असतो. तेव्हा इथे सारंग त्याच्यामधला जो किडनॅपरचा नंबर असतो 2-3 नंबर त्याने आता काढलेले असतात आणि ते नंबर घेऊन तो जानकीकडे जाणार असतो. ऐश्वर्याला त्यातलं तो काहीसुद्धा कळू देत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने त्या किडनॅपरचा नंबर तर मिळवलेला असतोच, पण त्याचबरोबर ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर ज्या ठिकाणी लपून ठेवलेले असतात तिथूनसुद्धा सारंगने हळूवारपणे ते चोरलेले असतात आणि इथे ऐश्वर्याला त्याबद्दल काहीही कळू दिलेलं नसतं.
त्यानंतर ऐश्वर्या त्या माणसांना थोड्या वेळाने फोन करते आणि म्हणते, त्या म्हातारीवरती लक्ष ठेवा, आता 2 दिवसच, नंतर तिचा मी गेम करून टाकेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला त्या किडनॅपरचा नंबर इथे सारंगने दिलेला असतो, कारण ऐश्वर्याने त्या फोनवरती फोन केल्यानंतरच ती मोबाईल ठेवून गेलेली असते, त्यामुळे पहिलाच नंबर असेल असं सारंगला कळतं. तेव्हा तो नंबर जानकीला देतो आणि प्रॉपर्टीचे पेपर त्याने हळूवारपणे चोरलेले असतात, ते पेपरसुद्धा तो आता जानकीला नेऊन देतो. याबद्दल ऐश्वर्याला काहीसुद्धा माहिती नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी त्या नंबरवरती फोन करते आणि ऐश्वर्याच्या आवाजामध्ये बोलत असते. ती म्हणते, कुठे ठेवले रे त्या बाईला? तिला खाणं पिणं दिलं ना? आजूबाजूला कोणी फिरकत तर नाही आहे ना? तेव्हा ती माणसं म्हणतात, नाही हो मॅडम, इथे कुणीही नाही आहे. अहो, तुमच्या जागेमध्ये कुणाची यायची हिंमत तरी आहे का? इथे आता ती माणसं बोलता बोलता बोलून गेलेले असतात की इथे सयाजीच्या गोडाऊनमध्ये लताला आता लपवण्यात आलेलं असतं. तेव्हा जानकी हळुवारपणे त्या गोडाऊनमध्ये ऋषिकेश बरोबर आता जाते आणि लताला तिथून सुखरूपरित्या बाजूला काढून घेते. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकीने लताला वाचवलेलं असतं. इथे आता लताला एका सुखरूप ठिकाणी आणून ठेवलेलं असतं, जिथे ऐश्वर्याला संशय येणार नाही. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने एक प्लॅन केलेला असतो. त्या ठिकाणी आता तिने एक वेगळी गुलाबी रंगाची साडी आणून त्या चेअरवरती तशीच टाकून ठेवलेली असते. तिथे एक बॉक्स ठेवते आणि बॉक्सवरती ती साडी आता गुलाबी रंगाची तिने अशी नेसून ठेवलेली असते, जेणेकरून त्या गुंड माणसांना वाटेल की तिथे लता आहे म्हणून. आणि इथे जानकी आणि ऋषिकेश दोघेजण लताला घेऊन आता आउट हाऊसमध्ये येतात. आउट हाऊसमध्ये आल्यानंतर इथे आता तिला सुखरूपरित्या ठेवतात, जेणेकरून ऐश्वर्याला संशय येणार नाही की जानकीने इथे लताला आता आउट हाऊसमध्ये आणलेला आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी हॉस्पिटलमध्ये असते, पण त्या ठिकाणी आता अवंतिकाला ठेवून ती लताला शोधायला जाते, कारण पोलिसांना संशय येऊ नये म्हणून. इथे आता जानकी अवंतिका बनून गेलेली असते आणि जानकीच्या जागी अवंतिका असते, कारण इथे आता कोर्टाचे आदेश असतात की जानकीवरती ट्रीटमेंट होईल, पण तिने कुठेही बाहेर जायचं नाही. त्यामुळे इथे जानकी अवंतिकाची साडी वगैरे नेसून गेलेली असते आणि तिच्या जागी अवंतिका झोपलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जानकीने आता खूपच जास्त हुशारीने लताला शोधून काढलेलं असतं आणि सारंगची या सगळ्यामध्ये मौल्यवान साथ असते. त्यामुळेच हे आता शक्य झालेलं असतं. प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याने कुठे लपून ठेवलेत हे आता सारंगला माहिती असल्यामुळे ते चोरून जानकीला देण्यात आलेले असतात आणि त्यानंतरला इथे आता त्या किडनॅपरचा नंबरसुद्धा सारंगनेच मिळवून दिलेला असतो. त्यामुळे लता कुठे आहे हे सुद्धा समजलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याला माहिती नसतं की प्रॉपर्टीचे पेपर सारंगने बदललेत. तेव्हा इथे ऐश्वर्या फोन करते आणि म्हणत असते, अरे कुठे आहेस तू? मी सांगितले ना प्रॉपर्टीचं डील करायला. लवकरात लवकर मला संपूर्ण प्रॉपर्टी विकून टाकायची आहे. त्या रणदिवेंना रस्त्यावरती आणायचं आहे. ती जानकी इथे येण्याच्या आधी हे काम झालं पाहिजे, म्हणजे ती हॉस्पिटलमध्येच मरून जाईल. तिच्या आईला मी नंतरला मारून टाकेन, असं ऐश्वर्याने आता ठरवलेलं असतं. तेव्हा सारंग ऐश्वर्याचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो की अच्छा, म्हणजे आता यांना माहितीच नाही आहे की प्रॉपर्टीचे पेपर मी बदललेत म्हणून. जेव्हा प्रॉपर्टीचे पेपर बघायला जातील तेव्हा यांच्या चेहऱ्याचा रंगच उडेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता हॉस्पिटलमध्ये जानकी परत आलेली असते. आपल्या आईला सुखरूपरित्या आउट हाऊसमध्ये ठेवल्यानंतर ती पुन्हा हॉस्पिटलला जाते आणि मग अवंतिका आता घरी आलेली असते आणि अवंतिकाला जबाबदारी दिलेली असते की माझ्या आईवरती लक्ष ठेव. त्या ऐश्वर्याला संशय येता कामा नये की आई तिथे आहे म्हणून. त्यानंतर आईला डिरेक्टली आपल्याला कोर्टामध्ये घेऊन जायचं आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने प्रॉपर्टीचे पेपर बदललेले असतात. तेव्हा इथे प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी काही लोक घरी आलेले असतात आणि ते घर बघत असतात. सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या, अगं हे कोण लोक आहेत? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई, अहो या लोकांना ना आपली ही प्रॉपर्टी खूपच जास्त आवडली. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं हे काय बोलतेस? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हो आई, यांना ही प्रॉपर्टी आवडले ना, म्हणून मी विचार केला की प्रॉपर्टी आम्ही त्यांना विकून टाकतो. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं तुला वेळ लागलाय का? आपलं राहतं घर, आपली प्रॉपर्टी यांना का विकणार आहेस तू?
तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मी काही करू शकते, ही प्रॉपर्टी मी विकू शकते. तेव्हा सुमित्रा म्हणते, हे बघ ऐश्वर्या, ही प्रॉपर्टी तुमच्या चौघांच्या नावाने आहे, त्यामुळे तू एकटीच ही प्रॉपर्टी विकू शकत नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ही प्रॉपर्टी चौघांच्या नावावरती नाही आहे, ही प्रॉपर्टी फक्त माझ्या नावावरती आहे आणि म्हणूनच मी आता निर्णय घेतला आहे, ही प्रॉपर्टी मी विकून टाकणार आहे. तेव्हा सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की काही झालं ना तरीसुद्धा प्रॉपर्टी मी विकणारच, कारण हे बघा प्रॉपर्टीचे पेपर, याच्यामध्ये असं लिहिलं आहे की ही प्रॉपर्टी माझ्या नावाने आहे आणि ती मी विकू शकते. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, बघू दे जरा प्रॉपर्टीचे पेपर. तेव्हा इथे सौमित्र ते पेपर आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो की जरा हे पेपर नीट वाच, हे पेपर तुझ्या नावावरती नाही आहेत, कळलं ना तुला, ही संपूर्ण प्रॉपर्टी ऋषिकेश दादाच्याच नावावरती आहे. जरा बघ तू, ऋषिकेश दादाच्याच नावावरती प्रॉपर्टी आहे, म्हणजे आपल्या चौघांच्या सुद्धा नावावरती नाही आहे आणि तुझ्या तर मुळीच नाही, असं आता सौमित्रने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, प्रॉपर्टीचे पेपर कुठे गेले, आपण दोघांनी मिळून ठेवले होते ना. तेव्हा सारंग म्हणतो, ऐश्वर्या अहो मला काय माहिती, मी खरंच काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मग असं कसं होऊ शकतं, ही संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावरती होती, प्रॉपर्टीचे पेपर कुठे गेले, ऋषिकेशने स्वतः त्याच्यावरती सही केले. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं कसं काय, प्रॉपर्टी तर ऋषिकेशने सगळ्यांच्या नावावरती केली आहे ना, मग तुझ्या एकटीच्या नावावरती कशी झाली. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कारण ते प्रॉपर्टीचे पेपर फक्त माझ्या एकटीच्या नावाचे होते, आता ही प्रॉपर्टी मी कशी विकणार आहे, सारंग पेपर कुठे आहेत. तेव्हा ऐश्वर्या जाते आणि आता कपाटामध्ये सगळीकडे वेड्यासारखी ते पेपर शोधत असते, पण आता प्रॉपर्टीचे पेपर तिच्या नावाचे काही मिळतच नाही. तेव्हा सारंग म्हणतो, ऐश्वर्या अहो कुठे गेले पेपर, कुठे ठेवलेत तुम्ही, आणि तुम्ही तर म्हणाला होतात की ही प्रॉपर्टी आपल्या दोघांच्या नावाने आहे, मग तुमच्या एकटीच्या नावाने कशी झाली. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्ही गप्प बसा, आता काही बोलू नका, आधी प्रॉपर्टीचे पेपर शोधा. तेव्हा इथे प्रॉपर्टीचे पेपर आता सापडतच नाही. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, अच्छा म्हणजे त्या जानकीने पेपर चोरले की काय. तेव्हा सारंग म्हणतो, हां त्या जानकी बहिणीने असं केलंच असेल, म्हणून तर संपूर्ण प्रॉपर्टी सारंगच्या नावावरती नाही, तुमच्या नावावरती नाही आणि ऋषिकेशच्याच नावावरती आहे ना, असं इथे सारंग म्हणतो. तो ऐश्वर्याला कळू देत नाही की प्रॉपर्टीचे पेपर त्याने चोरून जानकीला दिलेले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रॉपर्टीचं जे डील होणार असतं ते आता थांबलेलं असतं. सुमित्राला ऐश्वर्याचं खरं कारस्थान समजलेलं असतं. तेव्हा सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या ही संपूर्ण प्रॉपर्टी तू विकायला निघाली होतीस, असा कसा विचार करू शकतेस तू. तेव्हा इथे ऐश्वर्या आता तिलासुद्धा 2 खडेबोल सुनावते आणि तिचं तोंड गप्प करते. तेव्हा नाना म्हणतात, बघितलंस ना सुमित्रा, या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवतेस तू आणि त्या जानकीवरती अविश्वास दाखवतेस. अगं आता तरी डोळे उघड, ही बाई आपल्याला रस्त्यावरती आणायला निघाली आहे, प्रॉपर्टी विकायला निघाली होती. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या बरं झालं ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती नाही आहे, नाहीतर आता आम्हाला रस्त्यावरती अंगणात जावं लागलं असतं, कळते का तुला, मूर्खपणा करतेस का तू. तेव्हा इथे आता सुमित्रा तिला चांगलं सुनावते. आता प्रॉपर्टीचे पेपर तिच्या नावाने नसल्यामुळे ऐश्वर्याला जास्त काही बोलता येत नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, जानकी सोडणार नाही मी तुला तुझ्या आईचं सुख कधीच मिळू देणार नाही. आता बघ त्या लताची काय अवस्था करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकीने आता सारंगने जो नंबर दिलेला असतो त्याच्यावरती फोन करून आपल्या आईला आधीच सुखरूपरित्या आणून आउट हाऊसमध्ये ठेवलेलं असतं. त्यानंतर इथे कोर्टामध्ये आता तारीख असते. कोर्टामध्ये तारीख असल्यानंतर इथे जानकीची तब्येत बरी असल्यामुळे आता कोर्ट निकाल देणार असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कोर्टामध्ये ऋषिकेश लताला घेऊन येणार असतो. जानकी आता कोर्टामध्ये उभी असते. जानकीला इथे जज साहेब विचारत असतात, तुमची आई तर तुम्हाला सापडली नसेलच, त्याच्यामुळे आता तुम्हाला इथे शिक्षा देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणत असते, थांबा जज साहेब, माझी आई जिवंत आहे. आणि तेव्हा इथे ऋषिकेश लताबाईंना आउट हाऊसमधून घेऊन इथे आता कोर्टामध्ये हजर करतो. तेव्हा इथे लताला समोर बघितल्यानंतर लता कारखानीच असल्याची ती कबुली देते. जानकी तिची मुलगी आहे हे सुद्धा ती सांगते. आणि त्यानंतरला इथे आता जज साहेब विचारतात की तुम्हाला किडनॅप कुणी केलं होतं. तेव्हा इथे लता म्हणत असते की मला किडनॅप करण्याच्या मागे दुसरं तिसरं कुणी नाही, ऐश्वर्या आहे. ऐश्वर्याने मला किडनॅप केलं होतं. माझी मुलगी माझ्या मांडीवरती झोपली होती, कारण का मी तिला जो शिरा भरवला होता त्या शिऱ्यामध्ये ह्या ऐश्वर्याने गुंगीचं औषध मिसळलं होतं आणि तेव्हा माझ्या मुलीला झोप लागली होती आणि तेव्हा तिची माणसं आणि ती मला किडनॅप करून इथे माझ्या जानकीच्याच गोडाऊनमध्ये मला तिने किडनॅप करून ठेवलं होतं.
जानकी मला सोडवायला आली होती, पण मीच तिला सांगितलं होतं की उद्या पोलिसांना इथे घेऊन यायला सांग, म्हणजे ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर येईल. तर इथून मला तिने दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं आणि मला तिथे गोडाऊनमधून तिने गायब केलं होतं. तेव्हा इथे ऐश्वर्याचं कारस्थान आता लताने कोर्टासमोर सगळ्यांच्या समोर सांगितल्यानंतर इथे आता कोर्ट ऐश्वर्याला शिक्षा देणार असतं. कारण इथे लताने सांगितलेलं असतं की मला पार्वतीची डायरी ह्या ऐश्वर्याने दिली होती, ज्याच्यामध्ये पार्वतीताईने सगळ्या पर्सनल गोष्टीसुद्धा लिहिल्या होत्या. त्यामुळे मला त्यांचं नाटक करायला ह्या ऐश्वर्याने सांगितलं होतं. या सगळ्यामध्ये माझ्या मुलीची काहीसुद्धा चूक नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंगसुद्धा म्हणतो की हे सगळं बरोबर आहे, हे सगळं कारस्थान ऐश्वर्याचंच आहे. तर इथे सारंगनेसुद्धा ऐश्वर्याच्या विरोधामध्ये साक्ष दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की ऐश्वर्यानेच लताताईंना इथे किडनॅप केलं होतं आणि लता आईला किडनॅप केल्यानंतर त्यांना मारण्याचा डाव केला होता. माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हा ऐश्वर्यानेच केलेला आहे, असे साक्ष आता कोर्टामध्ये सारंगने दिलेले असते. त्यामुळे इथे सारंगच्या साक्षावरती आणि लताच्या साक्षावरती विश्वास ठेवत इथे ऐश्वर्याला आता शिक्षा होणारच असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता जानकी निर्दोष सिद्ध झालेली असते, कारण तिने तिच्या आईला योग्य वेळेवरती कोर्टामध्ये हजर केलेलं असतं. आणि इथे सारंगने ऐश्वर्याच्या विरोधामध्ये साक्ष देऊन इथे आता जानकीला निर्दोष सिद्ध होण्यामध्ये मदतच केलेली असते. आणि त्यामुळे इथे आता ऐश्वर्याला जज साहेब इथे कठोर आता 5 वर्षांची शिक्षा सुनावतात. तेव्हा इथे ऐश्वर्याला खूपच जास्त आता टेन्शन आलेलं असतं. तिच्याच प्लॅनमध्ये तीच फसलेली असते आणि मूर्ख समजणाऱ्या सारंगनेच इथे आता तिच्या विरोधात साक्ष दिलेली असते.